मराठी मनोरंजन विश्वातील एक चमकदार तारा अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 23 एप्रिल 1987 रोजी जन्मलेल्या प्रियाने वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी 31 ऑगस्ट 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूचे कारण कर्करोग असून गेल्या 2 वर्षांपासून ती या आजाराशी झुंज देत होती. मुंबईतील मीरा रोड येथील राहत्या घरी सकाळी 4 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या, ज्यात तिच्या अभिनयाची विविधता आणि खोली स्पष्ट दिसते. तिच्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून झाली आणि ती हिंदी टेलिव्हिजनपर्यंत पोहोचली, ज्यात पवित्र रिश्तासारख्या लोकप्रिय मालिकेत तिची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. प्रियाच्या निधनानंतर तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्या आहेत, ज्यात तिच्या संघर्षशील स्वभावाची आणि अभिनयातील समर्पणाची प्रशंसा केली आहे. प्रियाचे बालपण आणि शिक्षण ठाणे, महाराष्ट्र येथे झाले. तिने ए.के. जोशी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर बी.एन. बंदोडकर कॉलेजमधून बॉटनीमध्ये पदवी प्राप्त केली. सुरुवातीला तिची इच्छा विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची होती, पण कॉलेज जीवनात तिने थिएटरमध्ये भाग घेतला आणि अभिनयाची गोडी लागली. कॉलेजनंतर तिने अवघ्या 3 महिन्यांसाठी कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, पण अभिनयाची आवड इतकी तीव्र होती की तिने पूर्णवेळ अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. हे संक्रमण सोपे नव्हते. सुरुवातीला तिला छोट्या भूमिका मिळाल्या, पण तिच्या समर्पणाने ती लवकरच मुख्य भूमिकांपर्यंत पोहोचली. प्रियाच्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये झी मराठीवरील या सुखानो या मालिकेने झाली, ज्यात पविनी अधिकारी ही भूमिका साकारली. ही मालिका 2005 ते 2008 पर्यंत चालली आणि प्रियाला मराठी दर्शकांमध्ये ओळख मिळवून दिली. या मालिकेत तिच्या भूमिकेत एका सामान्य मुलीचे रूप दाखवले गेले, जी जीवनातील आव्हानांना सामोरे जाते. प्रियाच्या नैसर्गिक अभिनयाने ही भूमिका जिवंत झाली आणि तिला पुढील संधी मिळाल्या. पुढे 2006 ते 2011 पर्यंत चाललेल्या 4 दिवस सासूचे या मालिकेत तिने सोना अशोक देशमुख ही भूमिका साकारली. ही मालिका कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित होती आणि प्रियाच्या भूमिकेत सासू-सुनांच्या संघर्षाची झलक दिसली. या मालिकेने तिला मराठी टेलिव्हिजनमध्ये स्थिरता दिली आणि तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हिंदी टेलिव्हिजनमध्ये प्रियाने 2008 मध्ये कसम से या मालिकेत विद्या बाली ही भूमिका साकारून पदार्पण केले. ही बालाजी टेलिफिल्म्सची मालिका होती आणि प्रियाच्या भूमिकेत एका सकारात्मक आणि सहनशील स्त्रीचे चित्रण होते. ही मालिका 2008 ते 2009 पर्यंत चालली आणि प्रियाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. यानंतर 2010 मध्ये तिने कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स या रियालिटी शोमध्ये भाग घेतला, ज्यात तिच्या विनोदी क्षमतेची झलक दिसली. ही स्पर्धा तिच्यासाठी नवीन आव्हान होती, कारण ती मुख्यतः नाटकीय भूमिकांसाठी ओळखली जात होती, पण तिने यातही उत्तम कामगिरी केली. प्रियाच्या करिअरमधील सर्वात उल्लेखनीय भूमिका पवित्र रिश्ता या मालिकेतील वर्षा सतीश देशपांडे ही होती. ही मालिका 2009 ते 2013 पर्यंत चालली आणि प्रियाने अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली. सुरुवातीला सकारात्मक असलेली ही भूमिका नंतर नकारात्मक झाली, ज्यात तिने झुमरी बलन सिंग हे रूप दाखवले. या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि तिच्या अभिनयाची विविधता सिद्ध झाली. पवित्र रिश्ता ही मालिका कौटुंबिक मूल्ये आणि नातेसंबंधांवर आधारित होती, ज्यात प्रियाच्या भूमिकेने कथानकाला नवे वळण दिले. या मालिकेत तिने सुशांत सिंह राजपूत सारख्या कलाकारांसोबत काम केले आणि तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. 2011 ते 2012 पर्यंत उत्तरण या मालिकेत तिने रूबी ही भूमिका साकारली, जी एक छोटी पण प्रभावी भूमिका होती. यानंतर 2012 मध्ये बडे अच्छे लगते हैं या मालिकेत ज्योती मल्होत्रा ही भूमिका तिने साकारली. ही मालिका सोनी टीव्हीवर प्रसारित झाली आणि प्रियाने एका सहाय्यक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. ही भूमिका तिच्या हिंदी करिअरमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल होते, कारण ती राम कपूर आणि साक्षी तन्वरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत होती. मराठी मालिकांमध्ये परत येत प्रियाने 2012 ते 2014 पर्यंत तू तिथे मी या मालिकेत प्रिया मोहिते ही नकारात्मक भूमिका साकारली. ही भूमिका तिच्या करिअरमधील एक टर्निंग पॉइंट होती, कारण यात तिने खलनायिकेची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की दर्शक तिच्या अभिनयाने प्रभावित झाले. मालिका झी मराठीवर प्रसारित झाली आणि प्रियाच्या भूमिकेने कथानकाला गती दिली. 2014 ते 2015 पर्यंत भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप या मालिकेत तिने राणी सौभाग्यवती ही कॅमिओ भूमिका साकारली, जी ऐतिहासिक मालिकेतील तिची पहिली भूमिका होती. त्याच काळात जयोस्तुते या मालिकेत तिने प्रगती राजवाडे ही भूमिका साकारली, जी स्टार प्रवाहावर प्रसारित झाली. 2015 मध्ये सावधान इंडिया या मालिकेत तिने सपना आणि रेश्मा या एपिसोडिक भूमिका साकारल्या,
ज्यात तिच्या अभिनयाची गंभीरता दिसली. भागे रे मन या मालिकेत 2015 ते 2016 पर्यंत तिने स्नेहा ही भूमिका साकारली, जी जिंदगी चॅनलवर दाखवली गेली. 2017 मध्ये प्रियाने साथ निभाना साथिया या स्टार प्लसच्या मालिकेत भवानी राठोड ही नकारात्मक भूमिका साकारली. ही भूमिका तिच्या करिअरमधील एक प्रमुख नकारात्मक भूमिका होती, ज्यात तिने आपल्या पतीला मारण्यासारख्या कृत्यांचे चित्रण केले. ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती आणि प्रियाच्या अभिनयाने तिला नवीन उंची दिली. त्याच वर्षी स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत तिने गोदावरी ही भूमिका साकारली, जी 2017 ते 2020 पर्यंत चालली. या मालिकेत तिच्या पती शंतनू मोघेसोबत तिने काम केले, ज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा होती. 2018 मध्ये कोण आहे या मालिकेत तिने एपिसोडिक भूमिका साकारली आणि 2022 मध्ये तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका कमत ही भूमिका तिने साकारली. ही मालिका तिच्या शेवटच्या प्रमुख भूमिकांपैकी एक होती, ज्यात तिने एका संगीतप्रेमी स्त्रीचे रूप दाखवले. याच वर्षी तिने आता होऊ दे धिंगाणा या मराठी गेम शोमध्ये भाग घेतला, जो तिचा शेवटचा टेलिव्हिजन अपीयरन्स होता. प्रियाने चित्रपटांमध्येही काम केले. 2008 मध्ये हमने जीना सीख लिया या हिंदी चित्रपटात तिने राणी जोशी ही भूमिका साकारली आणि 2017 मध्ये ती आणि इतर या मराठी चित्रपटात माधवी ही भूमिका तिने केली. हा चित्रपट गोविंद निहालानी दिग्दर्शित होता आणि त्यात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांसारखे कलाकार होते. नाटकांमध्येही प्रियाने कोण म्हणता टक्का दिला, ए परफेक्ट मर्डर आणि तिला काही सांगायचं सारख्या नाटकांमध्ये काम केले. प्रियाचं वैयक्तिक जीवनही उत्साही होते. 24 एप्रिल 2012 रोजी तिने अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केले. शंतनू हा अभिनेता श्रीकांत मोघे यांचा मुलगा आहे आणि दोघेही मराठी इंडस्ट्रीत सक्रिय होते. त्यांची भेट एका पार्टीत म्युच्युअल फ्रेंडद्वारे झाली आणि ते एकमेकांचे सर्वोत्तम मित्र झाले. लग्नानंतरही दोघांनी करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा ताळमेळ साधला. त्यांना मुले नव्हती, पण ते प्रवास आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्यात आनंदी होते. प्रियाने सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाच्या फोटो शेअर केले होते, ज्यात जयपूरच्या आमेर फोर्टचे फोटो शेवटचे होते, जे 2024 मध्ये पोस्ट केले गेले. प्रियाच्या कर्करोगाच्या लढाईबद्दल बोलायचे तर गेल्या काही वर्षांपासून ती या आजाराशी झुंज देत होती. तिच्या सहकलाकार सुबोध भावेने सांगितले की तू मेटेशी नवाने या मालिकेच्या शूटिंग दरम्यान तिच्या कर्करोगाचा रिलॅप्स झाला. तरीही तिने काम सुरू ठेवले आणि तिच्या अभिनयात कधीही कमतरता येऊ दिली नाही. तिचा नवरा शंतनू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. प्रियाची लढाई प्रेरणादायी होती, पण शेवटी तिच्या शरीराने साथ दिली नाही. प्रियाच्या निधनानंतर अनेक श्रद्धांजली वाहिल्या गेल्या. सुबोध भावेने इंस्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट लिहिली, प्रिया मराठे ही उत्तम अभिनेत्री, माझी सहकलाकार आणि माझी चुलत बहीण होती. तिचे कष्ट आणि अभिनयातील विश्वास प्रशंसनीय होते. उषा नाडकर्णीनेही दुःख व्यक्त केले. पहिले सुशांत सिंह राजपूत गेले आणि आता प्रिया. हे दुःख असह्य आहे. एक्सवर चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिल्या. एका युजरने लिहिले, प्रिया मराठे ही एक चमकदार तारा होती. तिचे हास्य आणि कला कायम स्मरणात राहील. ओम शांती. दुसऱ्या युजरने, कर्करोगाने इतक्या लवकर घेऊन जाणे दुःखद आहे. तिच्या कुटुंबाला शक्ती मिळो. अनुराग शर्मा तिचे ऑनस्क्रीन पतीनेही शॉक व्यक्त केला. प्रियाच्या करिअरचा विचार करता तिने नेहमी विविध भूमिका निवडल्या. तिच्या नकारात्मक भूमिकांमध्येही तिची मानवी बाजू दिसली, ज्यात तू तिथे मी आणि साथ निभाना साथियासारख्या मालिकांमध्ये तिने खलनायिकेच्या भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या की दर्शक तिच्या अभिनयाने प्रभावित झाले. तिच्या कॉमेडी टायमिंगने कॉमेडी सर्कसमध्ये दिसले आणि ऐतिहासिक भूमिकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजीसारख्या मालिकेत तिची गंभीरता दिसली. प्रियाने कधीही एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून राहिली नाही. तिने सकारात्मक, नकारात्मक, कॉमेडी आणि ड्रामा अशा सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या. तिच्या अभिनयाच्या प्रभावाबद्दल बोलायचे तर पवित्र रिश्तामध्ये वर्षा ही भूमिका सुरुवातीला एका प्रेमळ बहिणीची होती, पण नंतर ती नकारात्मक झाली. या बदलात प्रियाने इतकी सहजता आणली की दर्शक तिच्या भूमिकेशी जोडले गेले. तुझेच मी गीत गात आहे मध्ये मोनिका कमत ही भूमिका तिची शेवटची प्रमुख भूमिका होती, ज्यात संगीत आणि भावनांचा मेळ साधला गेला. ही मालिका तिच्या चाहत्यांसाठी विशेष होती, कारण तिने आजारपणातही काम केले. प्रियाच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचे तर हमने जीना सीख लिया हा 2008चा हिंदी चित्रपट तिचा पहिला चित्रपट होता, ज्यात तिने राणी जोशी ही भूमिका साकारली. हा चित्रपट जीवन आणि संघर्षावर आधारित होता. ती आणि इतर हा 2017चा मराठी चित्रपट तिचा दुसरा चित्रपट होता, ज्यात माधवी ही भूमिका तिने साकारली. हा चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारित होता आणि प्रियाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.
नाटकांमध्येही प्रियाने आपली छाप सोडली. कोण म्हणता टक्का दिला हे नाटक कॉमेडी प्रकारचे होते, ज्यात तिच्या विनोदी टायमिंगची झलक दिसली. ए परफेक्ट मर्डर हे थ्रिलर नाटक आणि तिला काही सांगायचा हे भावनिक नाटक, ज्यात तिच्या अभिनयाची गहनता दिसली. प्रियाच्या जीवनात संघर्ष कमी नव्हता. कॉल सेंटरपासून अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास, कर्करोगाशी लढाई आणि करिअरमधील उतार चढाव हे सर्व तिने धैर्याने हाताळले. तिच्या सहकलाकारांनी तिला फायटर म्हटले आहे, कारण तिने आजारपणातही काम सुरू ठेवले. तिच्या निधनाने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत एक पोकळी निर्माण झाली आहे, पण तिच्या भूमिका आणि स्मृती कायम राहतील. प्रियाच्या चाहत्यांसाठी तिचे सोशल मीडिया पोस्ट विशेष होते. तिचे शेवटचे पोस्ट 2024 मधील होते, ज्यात तिने पती शंतनूसोबत जयपूरच्या प्रवासाचे फोटो शेअर केले. आमेर फोर्ट, जयपूर, थ्रोबॅक या विशालतेने आणि गुंतागुंतीने प्रभावित असे कॅप्शन होते. हे पोस्ट तिच्या जीवनातील आनंदी क्षण दाखवतात. एक्सवरच्या श्रद्धांजलींमध्ये एका युजरने लिहिले, प्रिया मराठे ही एक पॉवर हाऊस ऑफ टॅलेंट होती, तिच्या भूमिकांनी हृदय जिंकले. दुसऱ्या युजरने, ओम शांती, पवित्र रिश्ता अभिनेत्री प्रिया मराठे कर्करोगामुळे गेली. प्रियाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे, पण तिची कला अमर राही. तिच्या कुटुंबाला, शंतनू मोघे आणि चाहत्यांना शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली. प्रिया मराठे हिला 2022 मध्ये कर्करोगाचे निदान झाले, ज्याची पुष्टी तिच्या जवळच्या सहकलाकारांनी आणि कुटुंबियांनी केली होती. तिच्या कर्करोगाचा प्रकार नेमका काय होता याबाबत सार्वजनिकरित्या स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु काही अहवालांनुसार तिला स्तन कर्करोग किंवा त्याच्याशी संबंधित आजार असण्याची शक्यता व्यक्त केली गेली. निदानानंतर तिने तातडीने उपचार सुरू केले. प्रियाने मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली, जिथे तिच्यावर प्राथमिक तपासण्या आणि उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला. यामध्ये किमोथेरपी आणि संभाव्य रेडिएशन थेरपीचा समावेश होता, ज्या कर्करोगाच्या प्रकारानुसार सामान्यतः वापरल्या जातात. प्रियाने तिच्या कर्करोगाच्या उपचारांदरम्यान तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम सुरू ठेवले होते, परंतु 2022च्या मध्यात तिच्या तब्येतीत बिघाड झाल्याने तिला ही मालिका अर्धवट सोडावी लागली. तिच्या सहकलाकारांनी सांगितले की तिच्या आजारपणातही ती शूटिंग दरम्यान हसमुख आणि समर्पित राहायची. तथापि किमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे आणि शारीरिक कमजोरीमुळे तिला काम थांबवावे लागले. तिने उपचारांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिकेतून ब्रेक घेतला. यावेळी तिचा नवरा, अभिनेता शंतनू मोघे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि तिला मानसिक आधार दिला. 2024 मध्ये प्रियाच्या कर्करोगाचा रिलॅप्स झाल्याचे समजले, ज्यामुळे तिच्या उपचारांना नव्याने सुरुवात झाली. यावेळी तिच्यावर अधिक आक्रमक उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला असावा, ज्यात प्रगत किमोथेरपी आणि संभाव्य इम्युनोथेरपी यांचा समावेश असण्याची शक्यता होती. प्रियाने मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा लीलावती हॉस्पिटलसारख्या रुग्णालयात उपचार घेतले असण्याची शक्यता आहे, कारण ही रुग्णालय कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहेत. तथापि याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तिच्या उपचारांदरम्यान ती नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि तिच्या कुटुंबाने तिला सर्वतोपरी मदत केली. प्रियाने या काळात सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या, ज्यात ती तिच्या प्रवासाचे आणि आनंदी क्षणांचे फोटो शेअर करत होती, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना ती लढत असल्याचे दिसून येत होते. प्रियाच्या उपचारांना यश मिळत असले तरी 2024च्या अखेरीस तिची प्रकृती पुन्हा खालावली. तिच्या कर्करोगाचा रिलॅप्स गंभीर स्वरूपाचा होता आणि उपचारांचा परिणाम कमी होत गेला. तिचे सहकलाकार सुबोध भावे यांनी सांगितले की तिच्या आजारपणाचा शेवटचा टप्पा खूपच आव्हानात्मक होता, तरीही ती शेवटपर्यंत लढत राहिली. तिच्या शरीराने शेवटी साथ दिली नाही आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 4 वाजता तिने मुंबईतील तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराला अनेक सहकलाकार उपस्थित होते, ज्यांनी तिच्या धैर्याची आणि लढाऊ वृत्तीची प्रशंसा केली. प्रियाच्या उपचारांदरम्यान तिच्या सहकलाकारांनी तिच्या धैर्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली. उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत सांगितले की प्रिया खूप धीरोदात्तपणे लढली. ती कधीही तिच्या आजारपणाला तिच्या आनंदावर प्रभाव पाडू देत नव्हती. तिच्या चाहत्यांनीही एक्स, ट्विटरवर तिच्या लढ्याबद्दल कौतुक केले. एका युजरने लिहिले, प्रिया मराठेने कर्करोगाशी शेवटपर्यंत लढा दिला. तिची लढाई प्रेरणादायी होती. तिच्या उपचारांदरम्यान तिने कधीही हार मानली नाही आणि तिच्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी तिला सतत प्रोत्साहन दिले. प्रियाच्या उपचारांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या पारंपरिक पद्धतींचा समावेश होता, परंतु तिच्या आजाराच्या प्रगत अवस्थेमुळे उपचारांचा परिणाम मर्यादित राहिला. कर्करोगाच्या रिलॅप्समुळे तिच्या शरीरावर ताण वाढला आणि शेवटी तिची प्रकृती खालावत गेली. तिच्या उपचारांदरम्यान तिने मानसिक आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले. तिच्या पतीने शंतनू मोघेने तिच्या उपचारांदरम्यान तिची काळजी घेतली आणि तिला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली.
प्रिया मराठेची कर्करोगाशी लढाई ही तिच्या धैर्याची आणि सकारात्मकतेची कहाणी आहे. तिने 2022 पासून सुरू केलेल्या उपचारांमध्ये किमोथेरपी, रेडिएशन आणि इतर प्रगत पद्धतींचा समावेश होता. परंतु रिलॅप्समुळे तिची लढाई अधिक कठीण झाली. तिच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. परंतु तिच्या लढाऊ वृत्तीने आणि अभिनयाने ती चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील. तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो. प्रिया मराठेला 2022 मध्ये कर्करोगाचे निदान झाले आणि तिने तातडीने उपचार सुरू केले. तिच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने किमोथेरपी आणि काही प्रमाणात रेडिएशन थेरपी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे, कारण ही कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसामान्य पद्धती आहेत. याशिवाय तिच्या कर्करोगाच्या प्रकारानुसार, ज्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु काही अहवालांनुसार स्तन कर्करोग किंवा त्याच्याशी संबंधित आजार असण्याची शक्यता आहे, तिला हॉर्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी देखील देण्यात आली असावी. सुरुवातीच्या काळात या उपचारांचे परिणाम सकारात्मक दिसले. प्रियाने तिच्या मालिकेचे शूटिंग, विशेषतः तुझेच मी गीत गात आहे, काही काळ सुरू ठेवले, जे दर्शवते की उपचारांचा प्रारंभिक टप्प्यात तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला. तिच्या सहकलाकारांनी सांगितले की ती किमोथेरपीच्या सत्रांदरम्यानही सेटवर हसमुख आणि उत्साही राहायची. यावरून असे दिसते की उपचारांचा तिच्या शारीरिक क्षमतेवर मर्यादित परिणाम झाला होता आणि ती मानसिकदृष्ट्या मजबूत होती. किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचारांचे दुष्परिणाम प्रियाच्या शरीरावर दिसू लागले. सामान्यतः किमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम जसे की थकवा, केस गळणे, भूक कमी होणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांचा तिला सामना करावा लागला असावा. यामुळे तिची शारीरिक क्षमता हळूहळू कमी होत गेली आणि 2022च्या मध्यात तिला तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सोडावी लागली. तिच्या सहकलाकार सुबोध भावेंनी सांगितले की उपचारांमुळे तिची ऊर्जा कमी झाली होती, तरीही ती कामात समर्पित राहण्याचा प्रयत्न करत होती. मानसिकदृष्ट्या प्रियाने या दुष्परिणामांना धैर्याने सामोरे गेले. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून, उदाहरणार्थ 2024मधील जयपूर प्रवासाचे फोटो, दिसते की ती आजारपणातही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या पतीने, शंतनू मोघेने तिच्या उपचारांदरम्यान तिची काळजी घेतली आणि तिला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. प्रिया मराठेची कर्करोगाशी लढाई ही तिच्या धैर्याची आणि सकारात्मकतेची कहाणी आहे. तिने 2022 पासून सुरू केलेल्या उपचारांमध्ये किमोथेरपी, रेडिएशन आणि इतर प्रगत पद्धतींचा समावेश होता, परंतु रिलॅप्समुळे तिची लढाई अधिक कठीण झाली. तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होत गेली आणि तिची प्रकृती खालावत गेली. या टप्प्यात तिला पेन मॅनेजमेंट आणि पॅलिएटिव्ह केअर यांचाही आधार घ्यावा लागला असावा, ज्याचा उद्देश वेदना कमी करणे आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे असतो. तथापि रिलॅप्समुळे तिच्या शरीरावर प्रचंड ताण आला आणि उपचारांचा प्रभाव कमी झाला. तिच्या सहकलाकारांनी सांगितले की शेवटच्या काही महिन्यांत ती खूपच अशक्त झाली होती, तरीही तिने शेवटपर्यंत हार मानली नाही. किमोथेरपी आणि रेडिएशनमुळे प्रियाची शारीरिक क्षमता कमी झाली. तिला थकवा, वजन कमी होणे आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. रिलॅप्सनंतर तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता आणखी कमी झाली, ज्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. मानसिक प्रभाव. प्रियाने मानसिकदृष्ट्या धैर्य दाखवले. तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली. तिने उपचारांदरम्यान प्रवास आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिचा उत्साह कायम राहिला. तथापि रिलॅक्स आणि उपचारांचे मर्यादित परिणाम यामुळे तिच्यावर मानसिक ताण वाढला असावा. प्रियाचा उपचारांचे परिणाम मर्यादित राहिल्याने तिच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुबोध भावे यांनी एका मुलाखतीत सांगितले, प्रियाने शेवटपर्यंत लढा दिला, पण तिच्या शरीराने साथ दिली नाही. तिच्या उपचारांचा प्रयत्न खूप होता, पण रिलॅप्सने सर्व काही बदलले. उषा नाडकर्णी यांनीही सांगितले, प्रियाची लढाई प्रेरणादायी होती, पण कर्करोगाने तिला जिंकले. एक्सवर एका चाहत्याने लिहिले, प्रियाने कर्करोगाशी धैर्याने लढा दिला, पण उपचारांचा परिणाम कमी पडला. तिची स्मृती कायम राहील. प्रिया मराठेच्या कर्करोगावरील उपचारांचे परिणाम सुरुवातीला सकारात्मक होते, ज्यामुळे ती काही काळ काम करू शकली. परंतु किमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांचे दुष्परिणाम आणि 2024मधील रिलॅप्स यामुळे तिची प्रकृती खालावत गेली. तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता कमी झाली आणि शेवटी तिने 31 ऑगस्ट 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. तिच्या उपचारांचा प्रवास तिच्या धैर्याचा आणि सकारात्मकतेचा पुरावा आहे, परंतु कर्करोगाच्या प्रगत अवस्थेमुळे उपचारांचे परिणाम मर्यादित राहिले. तिच्या लढाईने आणि अभिनयाने ती चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील. शंतनू मोघे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला. ते प्रसिद्ध मराठी अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र आहेत. श्रीकांत मोघे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत, ज्यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. शंतनूंचे बालपण मुंबई किंवा ठाणे परिसरात गेले असावे, जिथे त्यांना अभिनयाची गोडी लहानपणापासून लागली.
त्यांच्या कुटुंबाने अभिनय क्षेत्राला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे शंतनू हे लवकरच या क्षेत्रात सक्रिय झाले. त्यांच्या शिक्षणाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी ते अभिनय प्रशिक्षणासाठी रंगमंचावर सक्रिय होते, जे त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. शंतनूंच्या वैयक्तिक जीवनात ते एक साधे आणि कुटुंबाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी त्यांच्या काही पोस्ट्सवरून त्यांचा रोमॅन्टिक आणि कुटुंबप्रिय स्वभाव दिसून येतो. प्रियाच्या निधनानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या दुःख व्यक्त केलेले नाही, पण त्यांच्या जवळच्या मित्र आणि सहकलाकारांनी सांगितले की शंतनू हे प्रियाच्या आजाराच्या काळात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. शंतनू मोघे हे प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर सक्रिय आहेत. त्यांचे करिअर सुरुवातीला मराठी मालिकांपासून सुरू झाले आणि नंतर ते ऐतिहासिक आणि सामाजिक मालिकांमध्ये दिसले. त्यांच्या अभिनयाची खासियत ही आहे की ते गंभीर आणि भावनिक भूमिका साकारण्यात निपुण आहेत. प्रिया मराठेसारखे तेही बहुमुखी अभिनेते आहेत ज्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. मराठी मालिका आणि टेलिव्हिजन. शंतनूंच्या करिअरमधील एक महत्त्वाची मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी 2017-2020, जी झी मराठीवर प्रसारित झाली. या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भूमिका साकारली आणि यातच त्यांची प्रियासोबत पहिल्यांदा जोडी झाली. प्रियाने यात गोदावरी ही भूमिका केली होती आणि दोघांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि संघर्षावर आधारित होती आणि शंतनूंच्या भूमिकेने त्यांना मराठी दर्शकांमध्ये विशेष ओळख मिळवून दिली. इतर मालिका. शंतनू हे तू मेटशी नवाने सारख्या मालिकांमध्येही दिसले आहेत. या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि यात त्यांचा अभिनय सुबोध भावे आणि प्रियासारख्या सहकलाकारांसोबत होता. तसेच ते मराठी रंगभूमीवर सक्रिय आहेत, जिथे त्यांनी वडिलांसोबत काही नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या करिअरमध्ये ऐतिहासिक, सामाजिक आणि कौटुंबिक भूमिका आहेत, ज्यात ते सामान्य माणसाच्या भावनांना न्याय देतात. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांचे प्रमाण कमी आहे, पण मराठी क्षेत्रात ते एक स्थापित नाव आहेत. चित्रपट आणि इतर काम. शंतनूंचे चित्रपट करिअर मर्यादित आहे, पण ते काही मराठी चित्रपटांमध्ये दिसले आहेत. तसेच ते स्वच्छ सर्वेक्षणासारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी झाले आहेत. उदाहरणार्थ 2023 मध्ये मीरा भायंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रिया मराठेसोबत त्यांनी मासिक बैठकीत भाग घेतला, ज्यात शहराच्या स्वच्छतेसाठी योजना तयार केल्या गेल्या. हे दर्शवते की शंतनू हे फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून सामाजिक कार्यातही रस घेतात. शंतनूंच्या अभिनय करिअरची सुरुवात 2010च्या दशकात झाली आणि ते प्रियाच्या निधनापर्यंत सक्रिय राहिले. त्यांच्या कामाची प्रशंसा मराठी इंडस्ट्रीत होते आणि ते एक विश्वासार्ह अभिनेते म्हणून ओळखले जातात. शंतनू आणि प्रिया मराठे यांची भेट एका पार्टीत म्युच्युअल मित्रांद्वारे झाली आणि ते लवकरच एकमेकांचे चांगले मित्र झाले. 24 एप्रिल 2012 रोजी त्यांनी लग्न केले, जे एक साधे पण भावपूर्ण सोहळा होता. लग्नानंतर दोघांनीही आपल्या करिअरला प्राधान्य दिले, पण कुटुंब जीवनाचा ताळमेळ साधला. त्यांना मुले नव्हती, पण ते एकमेकांसोबत प्रवास करत आणि आनंदी क्षण घालवत. प्रियाने सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाचे फोटो शेअर केले होते, ज्यात 2024 मधील जयपूरच्या अमेर फोर्टचे फोटो विशेष होते. शंतनूनेही 2021 मध्ये प्रियाच्या वाढदिवसानिमित्त रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केले होते. प्रियाच्या कर्करोगाच्या लढाईत शंतनू हे तिच्या शेजारी खंबीरपणे उभे राहिले. 2022 पासून सुरू झालेल्या उपचारांदरम्यान त्यांनी प्रियाची काळजी घेतली आणि तिच्या आजाराच्या रिलॅप्सच्या काळातही तिला मानसिक आधार दिला. सहकलाकारांनी सांगितले की शंतनू हे प्रियाच्या प्रत्येक सत्रात सोबत असत आणि त्यांची जोडी एक आदर्श उदाहरण होती. प्रियाच्या निधनानंतर शंतनू हे तिच्या कुटुंबाचे एकमेव आधार झाले असावेत आणि त्यांच्या दुःखाची कल्पना करणे कठीण आहे. प्रियाच्या अंत्यसंस्कारात शंतनू उपस्थित होते आणि त्यांनी शांतपणे दुःख सहन केले. प्रियाच्या निधनानंतर शंतनूंची स्थिती आणि श्रद्धांजली. 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रियाच्या निधनानंतर शंतनू हे मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी मीरा रोड एकटे राहिले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी अद्याप सार्वजनिक पोस्ट केलेली नाही, पण एक्स म्हणजे ट्विटरवर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांना शक्ती देण्याचे आवाहन केले आहे. उदाहरणार्थ, एका पोस्टमध्ये लिहिले आहे, प्रिया मराठेने कर्करोगाशी लढा दिला आणि तिचा नवरा शंतनू मोघे तिच्यासोबत शेवटपर्यंत होता. त्यांना शक्ती मिळो. दुसऱ्या पोस्टमध्ये, शंतनू मोघे आणि प्रियाची लव्ह स्टोरी ट्रॅजिक आहे. प्रियाच्या निधनाने शंतनूला मोठा धक्का बसला आहे. सुबोध भावे यांसारख्या सहकलाकारांनी शंतनूंच्या दुःखाबद्दल बोलले आहेत आणि मराठी इंडस्ट्रीतून त्यांना समर्थन मिळत आहे. शंतनू हे प्रियाच्या स्मृतीत काही उपक्रम करू शकतात अशी अपेक्षा आहे. शंतनू मोघे हे मराठी अभिनय क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहेत,
ज्यांनी ऐतिहासिक मालिकांमधून आपली छाप सोडली आहे. त्यांचे वडील श्रीकांत मोघे यांच्यापासून प्रेरित होऊन ते अभिनयात आहेत आणि प्रियासोबतच्या जोडीने त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मजबूत केले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे, जसे स्वच्छ सर्वेक्षणात. प्रियाच्या निधनाने त्यांचे जीवन बदलले असले तरी ते पुढेही अभिनयात सक्रिय राहतील अशी आशा आहे. शंतनू मोघे हे एक धीर, गंभीर आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी प्रियाच्या लढाईत प्रेरणा दिली. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो.